नमस्कार, मी नरसिंग भोरे, आरोग्य दूत न्यूज मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. एरंडोल तालुक्यातील कासोदा शहरात शनिवारी एक महत्वाची राजकीय घडामोडी घडली. हजरत नामदार शहाबाबा दर्गा परिसरात शिवसेना शिंदे गट, युवा सेना शाखा कासोदा आणि कासोदा मुस्लिम समाज यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य पक्षप्रवेश सोहळ्याचे आयोजन करण्यात आलं. या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरद पवार गट मधील शेकडो अल्पसंख्याक कार्यकर्त्यांनी शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश केला. या पक्ष प्रवेशावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी एरंडोल, पारोळा, भडगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार अमोलदादा पाटील यांच्या नेतृत्वावर तसेच मतदारसंघात झालेल्या विकास कामावर विश्वास व्यक्त करत शिवसेनेत प्रवेश केल्याचं सांगितलं. कार्यक्रमास्थळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते. घोषणाबाजी, टाळ्यांचा कडकडाट आणि उत्साहपूर्ण वातावरणात हा प्रवेश सोहळा पार पडला. यावेळी शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख वासुदेव पाटील यांनी उपस्थितांना संबोधित करत सांगितलं की आमदार अमोलदादा पाटील यांनी विकासाला प्राधान्य देत सातत्याने जनतेसाठी कामं केलं आहे. त्या कामावर विश्वास ठेवून विविध समाज घटकातील नागरिक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने शिवसेनेत सहभागी होत आहेत. त्यांनी 99 प्रवेश केलेल्या सर्व कार्यकर्त्यांचे स्वागत करत आगामी काळात जनतेच्या प्रश्नासाठी एकत्रितपणे काम करण्याचं आव्हानही केलं. या कार्यक्रमाचे आयोजन जुल्फिकार अल्ली, सय्यद इम्रान मुजावर, तौकल शेख, बिलाल काझी, मुख्तार सर, आजमल पठाण, जुबेद अल्ली, अल्ताफ अल्ली, शरीफ पठाण, आरिफ अल्ली, बशीर शेख तसेच 15 बॉयज यांच्या पुढाकाराने करण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जुल्फिकार अल्ली, तौकल शेख आणि इम्रान मुजावर यांनी विशेष परिश्रम घेतलं, तर सूत्रसंचालन मुस्ताक सर यांनी केलं. या मोठ्या पक्ष प्रवेशावेळी एरंडोल तालुक्यातील राजकीय वातावरणात नव्या चर्चांना सुरुवात झाली. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या प्रवेशाकडे महत्वाच्या राजकीय घडामोडी म्हणून पाहिलं जात आहे. ही बातमी कासोदा येथून आरोग्य दूत न्यूजचे प्रतिनिधी गोविंद सुरेश अग्रवाल यांनी पाठवली. मी नरसिंग भुरे, आरोग्य दूत न्यूज. धन्यवाद.